लागतात, पण त्या पूर्ण पुरुषाचं पूर्ण मूर्खात रूपांतर करायला वृश्चिक राशीच्या पत्नीला 20 मिनिटे पुरतात. त्यांच्या जिभेच्या टोकाशी ताकद असते. अर्थात म्हणून वृश्चिक काही वाईट नाही, विंचू वाईट नसतो, पण नांगीवर पाय दिला की मग तो सोडत नाही, मग ते का फुलपाखरू नाही. वृश्चिक हे खरोखरच मोठी ताकद आहे, पण फटकळपणा त्यांच्या रक्तात भरलेला असतो. म्हणजे एका बसमध्ये अशी घटना घडली, खाजगी बस होती आणि तो ड्रायव्हर पॅसेंजरची वाट बघत बसला होता, नक्की वृश्चिक राशीचा असणार. आतला एक पॅसेंजर जरा चिडला आणि त्याला म्हणाला, अहो तुमचा खटारा कधी चालू होणार? तो म्हणला, सगळा कचरा भरल्यावर होईल चालू. अजिबात त्यांच्या वाटेला जाऊ नये. पण तरी पण वृश्चिक राशीच्या एका माणसाच्या वाटेला एक जण गेला. त्याला म्हणाला, तुझे 32 दात पाडून टाकेन. तो म्हणला, अरे तू काय पाडतोस? मी एका हाताने 64 दात पाडून टाकेन. त्याचा मित्र म्हणला, याला माहिती नाही वाटतं, माणसाच्या तोंडात 32 दातच असतात. हा म्हणला, मला माहितीच होतं तू पचकणार, तुझेही धरले त्यात. अजिबात सोडत नाही कोणाला. मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये आता बघा, थोडं ऍडजस्ट केलं तर 4 माणसं एका बाकावर बसू शकतात. एकदा अवाढव्य देहाचे 3 मित्र आले, ते तिघे बसले, तो बाग भरला, मधला वृश्चिकवाला होता. ते 4थ्या हडकुळ्याला जागा मिळाली नव्हती, तो जरा चिडला होता. तो आपल्या मित्राला म्हणला, अरे हा बाग हत्तींसाठी रिझर्व आहे का रे? मधला म्हणला, नाही, डुकर पण बसू शकतात. पण आचार तर असा नाही की इंटेलिजंट माणसं तशी उत्तर देतात. एका गावचा सरपंच वृश्चिक राशीचा होता, तो लंडनला गेला. सवयीप्रमाणे लंडन मध्ये सुद्धा आरामात धोतर घालून रस्त्यातनं फिरत होता. बाजूने जोरात गाडी गेली, काय झालं कोण जाणे, त्याचा कासोटा सुटला. आता तिथल्या पोलिसला ते कसं सहन होणार? त्याने तो कासोटा उचलला आणि रागाने त्याला विचारला, व्हॉट इज दिस? सरपंच वृश्चिकवाला, तोही चिडला, त्याने त्या पोलिसचा टाय पकडला. व्हॉट इज दिस? तो म्हणला, दिस इज माय नेक टाय. हा म्हणतो, दिस इज माय बॅक टाय. काय करणार तो पोलीस बिचारा? तो अख्खा बॅक टाय टाकून निघून गेला. बसमधनं मी एकदा कुठेतरी चाललो होतो मुंबईला. एका बाकावर एक हडकोळा माणूस बसला होता. मधल्या स्टॉपवर एक झाडझूड बाई कोळीण होती, बहुतेक मासे विकून आली होती, ती टोपली रिकामीच होती. दबक्कन त्याच्या शेजारी बसली. तो बिचारा अंग चोरून बसला होता, तरी ती बस हल्ली, त्याचा थोडा धक्का लागला. ती वृश्चिक राशीची असणार. फाड 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 त्याला शिव्या द्यायला लागली. तो कर्क राशीचा असणार. डोळ्यात पाणी आणून म्हणाला, काय बोलताय तुम्ही? माझ्या आईसारखे आहात. तुझा बाप कधी आला होता माझ्याकडे? म्हणून आता तरुण मुली इथे ज्या बसल्या त्यांना लगेच कळेल की वृश्चिक राशीच्या मुलाचं स्थळ आलं तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. असं कितीतरी मोठं मार्गदर्शन याच्यातून होऊ शकतं. आणि बायकांचाही प्रकार तसाच आहे थोडा. वृश्चिक राशीची बाई असेल आणि कर्क राशीचा नवरा असेल, त्याचे काय हाल होतील आपण सहज बघू शकता. तर हा विंचू अतिशय मोठा शक्तिवान आहे. मग अशी माणसं काय कमी महत्वाची नाहीत. पोलीस ऑफिसर आहे, मिलिटरी ऑफिसर आहे, अशा ठिकाणी जिथे डेअरिंगची आवश्यकता आहे तिथे त्यांचं केवढं मोठं महत्व अर्थात असणारच. पण सूड जे उगवतात किंवा पटकन कोणावर असं काही आणि ज्यांचा अन्याय झाला तर उत्तर द्यायचं तर वृश्चिकवाल्याने द्यावं. म्हणजे अशी घटना घडली. एका बाईचा नवरा रोज रात्री घरी उशीर यायचा, वृश्चिक राशीची बाई. एके दिवशी अचानक संध्याकाळपासून लवकर यायला लागला. तिच्या मैत्रिणीने 8 दिवस पाहिलं ते आणि म्हणाले, काय बा तुझे मिस्टर आले खूप लवकर येतात घरी, काय जादू केलीस तू? ती म्हणली, कसली जादू ग? 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. रात्री 1:30चा सुमार होता. मला असा लॅचचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आतमध्ये येऊन बूट काढतायत हे पण कळत होतं. अंधारामध्ये हळूच माझ्या बेडरूम मध्ये शिरायला लागले. तेवढ्यात मी अगदी व्याकुळपणे म्हणाले, काय रे राकेश, किती उशीर करायचा, केव्हाची वाट बघते मी? तेव्हापासून जयंता लवकर यायला लागला. मग अशी उत्तरं देऊन पलीकडच्या माणसाला नामवून ही पण एक कला असते आणि ती त्यांच्यामध्ये जरूर असते. आणि म्हणून एक उदाहरण फार प्रसिद्ध आहे की त्या स्मिता काकू कन्या राशीच्या, टिपिकल चिकित्सक संशय स्वभाव त्यांचा. पण त्यांच्या घरी ती शेवंता नावाची वृश्चिक राशीची तरणीबाण मोलकरीण होती. शेवंताला या बाईंच्या कटकटी स्वभावाचा फार त्रास व्हायचा आणि तिने मनाशी ठरवून टाकलं होतं या बाईंची खोड मोडायची एकदा. स्मिता काकूंना 2 तरुण मुलं आणि त्यांना विनाकारण संशय. आपली मुलं या शेवंतामध्ये जरा जास्तच रस घेतात. एके दिवशी त्यांनी सहज खडा टाकून बघितलं, शेवंता
तुला मी सिनेमाला पाठवायचं ठरवलं तर माझ्या कुठल्या मुलाबरोबर तुला जायला आवडेल? शेवंता म्हणली, बाई मी दोघांच्या बरोबर जाऊन आले. काय दम नाही पोरांच्यात. साहेबांबरोबर जी मजा येते. स्मिता काकू आडव्या पुन्हा त्याच्या वाटेला गेल्या नाहीत. तसा सगळा स्वभाव लक्षात घेऊन वृश्चिकेच्या मनुष्य कसं आहे, अग्नीसारखा आहे. फार जवळ गेलं तर भाजेल, लांब गेलं तर ऊब मिळणार नाही, सुरक्षित अंतरावर बरा असतो. तर धनु म्हटल्यावर काही लोकांना धन वाटतं, पण खरं तसं नाही. ते धनुर्धारी या अर्थाने त्याच्याकडे बघावं. पुरुष राशी आहे, अग्निराशी आहे, अर्थातच आक्रमक आहे. परत त्यांचा मालक आहे गुरु, म्हणजे जरी आक्रमक असले तरी संतुलित आहेत, संयम आहे, संस्कृती आहे. आणि बोधचिन्ह असं विचित्र आहे, एअर इंडियाच्या गाडीवर असतं. अर्धा घोडा आहे खाली, वर माणूस आहे. धनुष्य ताणलंय पण बाण सोडत नाही. आता बाण सोडायचं नाही तर धनुष्य कशाला ताणतोय तो? मग शास्त्रकारांना असं सुचवायचंय का, किंवा नुसतं धनुष्य ताणायचं आणि हुल द्यायची? किंवा एखादा पोलीस इन्स्पेक्टर असेल धनुराशीचा, पिस्तूल काढायचं, रोखायचं, पण गोळी मारायची नाही, असा काही स्वभाव आहे का? थोडंफार तसंच आहे. म्हणजे मुडी लोक असे बघायचे असले तर ह्या राशीवर मिळतात. तुमच्यापैकी ज्या बायकांचे नवरे धनुराशीचे आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तो जर कधी नाही ते म्हणला ना चल आपण जेवायला बाहेर जाऊ, तर लगेच तयार व्हावं. ह्या बायका काय करतात, आतमध्ये जाऊन नट्टापट्टा करत बसतात. हा म्हणतो मी जरा पडतो तो पडतोच तो. मग ती नटून थटून येते, तो म्हणतो नाही आता कंटाळा आला, बघू पुढच्या वेळेस जाऊ. म्हणून मूड सांभाळायला पाहिजे फार त्यांचा. अर्धा घोडा आहे, अर्धा माणूस आहे. याचा अर्थ असा आहे की हे धनुराशीच्या पुरुषांच्या बाहूंमध्ये रणचंडिकेचा थैथ्याट चालू असतो, जिभेवर शारदेचा नृत्योत्सव असतो. बायकांची विशेष आवडती राशी आहे. पण असं काय नाही की बायका नुसत्या बुद्धीवर प्रेम करत असत्या ना, ते एखाद्या बुद्धिवान माणसाच्या घराबाहेर लाईन लागली असती. बायका नुसतं सौष्ठावर प्रेम करत असत्या तर दारासिंगच्या घराबाहेर लाईन लागली असती. उत्तम प्रकारचे शरीर सौष्ठव आणि चेहऱ्यावर संस्कृतीचं तेज. मला तरी कर्ण धनुराशीचा असं वाटतं. त्याचं एकंदर आयुष्य बघितल्यावर आपल्या लक्षात येतं, लहानपणी अंगात सूर्य ते सळसळत असताना घोड्याचा खरारा करावा लागणारा दुर्दैवी कर्ण, अंगभूत कवच कुंडल इंद्रदेवांना देऊन त्याबदली वास्तवी शक्ती घेणारा अव्यवहारी कर्ण, कुंतीचं मातृत्व नाकारून दुर्योधनाला न सोडणारा हट्टी दुराग्रही कर्ण, आणि अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा मृत्यूशयवर असताना तोंडातला सोन्याचा दात त्या ब्राह्मणाला देणारा मनस्वी उदार कर्ण. मग नक्की कर्ण खरा कुठला होता? सगळेच खरे होते. हे लोक काही वेळेला खूप मोठ्या उंचीवर असतात आणि कधी कधी एकदम पशुत्वाच्या पातळीवर येतात. कर्णाचं उदाहरण घ्या. ज्या वेळेला त्या एकवस्त्रा रजस्वल्या द्रौपदीला दुःशासनाने खेचून आणलं, त्याच्या लांब सडक केसांना धरून, आणि ती खूप घाबरली होती. आणि त्या दुर्योधनाच्या सभेमध्ये त्यांनी बघितलं आपले 5 नवरे खाली माना घालून बसले होते, त्यांचा उपयोग होणार नाही. मग ते अतिरथी महारथी होते, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य. त्यांना ती विनंती करायला लागली. ते म्हणले, द्रौपदी आम्ही तुला मदत नाही करू शकत. अर्थ